नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांवर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र एवढीच ओळख नाही, तर त्यांचं स्वतःचं कर्तृत्व, एक शासक म्हणून, एक योद्धा म्हणून आणि एक विद्वान म्हणून पण. हो, अगदी. आणि यासाठी आपण विकिपीडिया, काही संशोधनात्मक प्रबंध आणि महाराष्ट्र अभिलेखागारातले काही संदर्भ वापरले आहेत. बरोबर. उद्देश हाच की त्यांची जी 9 वर्षांची कारकीर्द होती, 1681 ते 1689, ती कशी होती, काय आव्हानं होती, प्रशासन, लेखन आणि काही गैरसमज पण आहेत त्यांच्याबद्दल, त्यावरही बोलूया. नक्कीच. सुरुवात त्यांच्या बालपणापासून करूया. जन्म 1657चा, पुरंदर किल्ल्यावर. आई सईबाईंचं निधन लवकरच झालं नाही का? हो, त्या लहान असतानाच. त्यामुळे सगळं संगोपन आजी जिजाबाईंनी केलं. आणि लहान वयातच राजकारण आणि युद्धाचे संस्कार झाले त्यांच्यावर. आणि शिक्षण? केशव पंडित भट्टांसारखे गुरु होते ना? हो, संस्कृत, न्यायशास्त्र, राजनीती याचं शिक्षण त्यांनी दिलं. आणि त्याचीच झलक आपल्याला त्यांच्या बुधभूषणम या ग्रंथात दिसते. अच्छा, त्यांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ आहे हा? संस्कृतमध्ये? हो, संस्कृतमध्ये. राजनीती आणि शासनाचे नियम यावर आहे तो. म्हणजे त्यांची विद्वत्ता यातून स्पष्ट दिसते. काही अभ्यासक म्हणतात की त्यातले विचार त्या काळातल्या इतर ग्रंथांपेक्षा थोडे वेगळे, अधिक प्रॅक्टिकल होते. इंटरेस्टिंग. पण मग 1680मध्ये शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यानं लगेच राज्याभिषेक मिळाला नाही. काही अंतर्गत संघर्ष झाला होता, बरोबर? अगदी. सोयराबाई आणि राजाराम महाराजांचा गटाचा विरोध होता. तो मोडून काढून मग 1681मध्ये ते छत्रपती झाले. म्हणजे सुरुवातच संघर्षातून झाली म्हणायची. हो. आणि काही इतिहासकार असंही म्हणतात की शिवाजी महाराजांनी राज्य विभागण्याचा विचार मांडला होता, ज्यामुळे हा संघर्ष अजून वाढला असावा. पण याबद्दलची माहिती नंतरच्या काळात लिहिलेल्या बखरींमधून येते ना, जसं की चिटणीस बखर. त्यात पूर्वग्रह असू शकतो असंही म्हटलं जातं. बरोबर. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, कारण नंतरच्या काळात विशिष्ट राजकीय परिस्थितीत ती लिहिली गेली, त्यामुळे काही घटना वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एका बाजूला हा अंतर्गत संघर्ष आणि त्याचबरोबर बाहेरचे शत्रू. औरंगजेब तर दक्षिणेत ठाण मांडून बसला होता. हो ना. त्यांची ती 9 वर्षांची कारकीर्द म्हणजे अक्षरशः सतत युद्ध. एकाच वेळी किती शत्रू बघा. मुघल, पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रजसुद्धा. बापरे, सगळ्यांशी एकदम सामना. त्यांची गोव्याची मोहीम खूप गाजली होती ना, 1683-84ची. हो. आणि पोर्तुगीज त्यांना काय म्हणायचे माहितीये? वॉर लाईक प्रिन्स, म्हणजे युद्धकोर राजकुमार. अच्छा, असं का म्हणत असतील ते? म्हणजे त्यांच्या कागदपत्रांमध्ये काय नोंद आहे? आहे ना. पोर्तुगीज रेकॉर्ड सांगतात की संभाजी महाराजांनी इतक्या आक्रमकपणे आणि वेगाने हल्ला केला होता की त्यांचा गव्हर्नर जवळपास शरण येणार होता. अरे बापरे. हो. पण ऐनवेळी मोगलांचं संकट दुसरीकडे उभं राहिलं, म्हणून त्यांना ती मोहीम अर्धवट सोडून परत यावं लागलं. म्हणजे त्यांची ती आक्रमकता, ते धाडस बघून त्यांनी हे नाव दिलं असावं. अगदी. आणि याच दरम्यान औरंगजेबाचा मुलगा बंडखोर शहजादा अकबर, तो पण त्यांच्या आश्रयाला आला होता. हो, ही पण एक मोठी घटना होती. दोघांनी मिळून काहीतरी योजना आखली होती औरंगजेबाविरुद्ध. हो, पण ती यशस्वी झाली नाही. जर ती झाली असती तर कदाचित आज इतिहास खूप वेगळा असता. खरे. म्हणजे एका बाजूला हे सततचे लष्करी संघर्ष चालू होते आणि दुसरीकडे राज्याचा कारभार पण बघायचा होता. प्रशासन कसं सांभाळलं त्यांनी? बऱ्याच अंशी शिवाजी महाराजांनी जी घडी बसवली होती तीच त्यांनी पुढे चालवली. आणि विशेष म्हणजे 1684 ते 88 या काळात एक मोठा दुष्काळ पडला होता. अच्छा, दुष्काळ पण होता? हो. तरीसुद्धा अशा परिस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर सवलती देणं, धान्य वाटणं, जलसंधारणाची कामं करणं अशा गोष्टी केल्याचे उल्लेख सापडतात. म्हणजे प्रजेची काळजी होती त्यांना युद्धजन्य परिस्थितीतही. आणि त्यांचं धार्मिक धोरण, हिंदवी स्वराज्य आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण असं जे म्हटलं जातं त्याबद्दल काय सांगाल? हो, हिंदवी स्वराज्य म्हणजे मराठ्यांचं स्वतंत्र राज्य आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे इथली संस्कृती, परंपरा जपणं. त्यांनी धर्मांतरित झालेल्या लोकांना परत हिंदू धर्मात घेतलं, शुद्धीकरण करून. औरंगाबादचे कुलकर्णी हे एक उदाहरण आहे. पण ते इतर धर्मांबद्दल असहिष्णू होते का? नाही, तसं दिसत नाही. कारण एकाच वेळी ते संत रामदास स्वामींना मानत होते आणि दुसरीकडे मुस्लिम फकीर बाबा याकूब अवलिया यांनाही त्यांनी इनामं वगैरे दिल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे सहिष्णुता होती त्यांच्या धोरणात. म्हणजे एकंदरीत खूप गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक आयुष्य होतं त्यांचं. पण शेवट मात्र खूप दुःखद झाला.
1689 मध्ये संगमेश्वरला त्यांना पकडलं गेलं. हो, मुकर्रब खान नावाच्या मुघल सरदाराने त्यांना कपटाने पकडलं आणि मग तुळापूरला औरंगजेबाच्या हुकमावरून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. पण त्यांच्या या बलिदानाने मराठ्यांमध्ये एक नवी ऊर्जा आली असं म्हणतात. दिशा मिळाली. खरंच, फक्त 9 वर्षांची कारकीर्द आणि एवढी प्रचंड आव्हानं, एवढे संघर्ष. एक विचार मनात येतो की जर त्यांना आणखी काही काळ मिळाला असता किंवा ती अकबरासोबतची योजना यशस्वी झाली असती तर मराठा साम्राज्याचा आणि पर्यायाने भारताचा इतिहास आज काय वेगळा असता, नाही का? नक्कीच. यावर विचार करायला खूप वाव आहे. त्यांची कारकीर्द छोटी असली तरी खूप प्रभावी आणि इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.